माझ्या मुलाला काय स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवायला लागलीस तू? एक गोष्ट मिक्षून सांगते हा तुला, माझ्या मुलाला स्वतःच्या हातातलं खेळणं बनवायचा विचारही करू नकोस. मालती मॅडम, मी सरांना तसं गप्पा बस. माझ्या समोर तोंड उघडायचं नाही. तुझी काय लायकी आहे ना मी चांगलीच ओळखून आहे. स्वतःच्या बापाच्या राज्यात काही मिळालं नाही तुला, म्हणून आता इंद्राला लुबाडून सगळं काही स्वतःच्या पदरात पाडून घ्यायचं चाललंय. तुझ्यासारखी भिकारडी पोरगी दुसरं करणार तरी काय? गरिबीत रडत कुडत जगता ना तुम्ही, तर मी श्रीमंतीचा स्वस्त असतोच, आणि त्यात इंद्राशी नातं जोडून तर काय बाबा तुझ्या हाताला गबाडच लागलंय. मी त्याच्या साधेपणाचा तुला फायदा घेऊ देणार नाही. अगं त्याच्या सावलीला सुद्धा उभं राहायची तुझी पात्रता नाहीये आणि त्याच्याशी नातं जोडायचं बघतेस. पण तुझ्यासारख्या भिकारड्या वस्तीतल्या पोरीची माझ्या इंद्राशी बरोबरी होऊच शकत नाही, कळलं? आत्ताच्या आत्ता जायचं, ही पुस्तकं परत करायची आणि माझ्या इंद्राचं घड्या परत घेऊन यायचं. मॅडम, पण आता इंद्रजीतचं नाही आहेत. ते आले की आम्ही जाऊ दोघं जण पुस्तकं परत द्यायला. तुला मूर्ख वाटले? इंद्राला सोबत नेऊन काय माझ्या विरुद्ध त्याचे कान भरायचं तुला? हे त्याला कळत नसलं ना तरी तुझ्या सगळ्या कुरापती मला बरोबर कळतात. उगाच ना कारण देत बसू नकोस. आत्ताच्या आत्ता जा आणि घड्या परत घेऊन ये. आणि जर घड्या आणलं नाहीस तर घरातही यायचं नाही, घराच्या बाहेर थांबायचं, पाऊल टाकायचं नाही आत, कळलं? हे अवदसे, आणखी एक गोष्ट डोक्यात पक्की कर. मी तुला पुस्तकं देऊन घड्या परत आणायला सांगितलंय, हे इंद्राला कळता कामा नये. आणि जर तू त्याला हे सांगितलंस आणि आई मुलाची ताटातूट केलीस तर मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही. राणी, वाईट कशाला वाटून घेतीस? आणि मालती मॅडमचं म्हणणं पण बरोबरच आहे की त्यांनी एवढ्या मायेनं घड्याळ घेतलं होतं सरांसाठी, तेच घड्याळ सरांनी देऊन टाकलं. आता हे बघून कुठल्या पण आईला वाईट वाटणार ना? इंद्रजीत सरांनी असं करायलाच नको होतं. आता मालती मॅडम चिडल्या असताना सरांनी मला अडवलं तर गडबड व्हायची.